आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसे मंडळी, आपला सगळ्यात आवडता शब्द कुठला आहे जो सतत ओठावर कधी येतो? कंटाळा. बरं की नाही? ह्या गोष्टीचा कंटाळा आला, त्या गोष्टीचा कंटाळा आला, ऑफिसला जायचा कंटाळा आला, ऑफिसच्या कामाचा कंटाळा आला, रविवार झाल्यानंतर सोमवारचा कंटाळा येतो, खाण्याचा कंटाळा येतो, त्याच नाश्त्याचा कंटाळा येतो, जेवणाचा कंटाळा येतो. म्हणजे कंटाळा हा शब्द आपल्याला येता जाता आहे की नाही आयुष्यात? कसं आहे म्हणजे माझ्याही आयुष्यात तसा कंटाळा येतो, पण फार क्वचित. आता हेच बघा ना, गेली 5 वर्ष हाच कार्यक्रम मी करतोय, बरं की नाही? पण मला कंटाळा येत नाही, कारण मी वेगवेगळे पदार्थ घेऊन तुमच्या समोर येतोय, ते तुम्हाला दाखवतोय आणि मी स्वतः खातोय, आहे की नाही? आता कसं आहे की हे कंटाळा येऊ नये म्हणून मी वेगवेगळ्या आयडिया लढवत असतो. म्हणजे कधी अशा उत्स्फूर्तपणे कविता करतो, कधी लाऊड ऍक्टिंग करतो, म्हणजे आपण ज्याला ओव्हर ऍक्टिंग म्हणतो ते ओव्हर ऍक्टिंग करतो, तर कधी कधी वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन तुमच्या समोर येतो. तशीच मला कंटाळा येऊ नये आणि तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून एक वेगळी कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ. आहे की नाही? मत आहे की नाही? कसं आहे, प्रत्येक शहरात किंवा प्रत्येक गावात असं खाण्याचा एक जॉईंट ठरलेला असतो आणि त्या जॉईंटवर फूड जॉईंट आपण म्हणतो, आणि या फूड जॉईंटवर वेगवेगळे पदार्थ, चमचमीत पदार्थ असं मिळत असतात. तर हेच चमचमीत पदार्थ घेऊन मी तुमच्या समोर आलेलं आहे. बघूया आजचा आपला पदार्थ आणि आजचे आपले पाहुणे कोण आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? रूपम साखरे. रूपम साखरे. कुठे राहता आपण? नागपूर. जन्म कुठला तुमचा? नागपूरचा आहे. नागपूरचा जन्म. शाळा कुठली? शाळा तिकडे मॉडेल हायस्कूल. मॉडेल हायस्कूल. बरं मला एक सांगा, शाळेतले तुमचे मित्र तुम्हाला आठवतात का? कुठले होते ते? म्हणजे आपल्याला आठवतं बघा. आठवतात ना. हा, कुठले नाव? नाव म्हणलं आता जसं संजय बोदेले, किशोर सहारे. ऐका, संजय बोदेले, किशोर सहारे आणि विजय जंगबंधू, केशव वाजरे. बघा, सगळी नावं त्यांच्या लक्षात आहेत. पण मला एक सांगा, ही सगळी मित्रमंडळी तुम्ही कधी भेटता का शाळेतले? हो, भेटतो ना. क्वचित. वर्षातून 2दा तरी भेटतो. 2दा तरी भेटता आणि टाइमपास करता? ओके. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? मुलगा, मुलगी आणि पत्नी. बरं, मुलगा काय करतो? मुलगा शिकत आहे. शिकतोय. आणि मुलगीचं लग्न झालेलं आहे. अच्छा. आणि पत्नी काय करतात? हाऊसवाईफ. ओके. आता आपण तुमच्या व्यवसायाकडे. तुमचा व्यवसाय काय आहे? चना आलू पोहा. हे तुमचा स्टॉल लागतो ना? हो. नागपूरमध्ये. कुठे लागतो तो? कस्तुरचंद पार्क, रेल्वे स्टेशन रोड. बर. आणि हे किती वर्ष तुम्ही स्टॉल लावताय? 40 वर्ष. 40 वर्ष तुम्ही स्टॉल लावताय? बापरे. आणि इथे तुमच्या स्टॉलवर कोण कोण? तुम्ही दोघे असता? नाही, मी फक्त असतो 7-9 कार्याकडे एका स्टॉलवर. दिसतं तसं नसतं, आपल्याला वाटतं साधे आहेत, पण बघा, एक स्वतःचा स्टॉल आहे, 40 वर्ष झाले आणि 7-8 नोकर आहेत, आणि फक्त काय तुम्ही विकता? चना पोहा म्हणजे काय हे आपल्याला आता लवकरच बघायचंय. अर्थात विदर्भातल्या माझ्या सगळ्या मित्रांना किंवा नागपूरच्या ज्यांनी यांच्या स्टॉलवर जाऊन खाल्लेले तेव्हा त्यांना चव माहिती असेलच, पण आता मला चव बघायची आहे ती. त्यामुळे आता आपण जायचं का किचनकडे? चला या. गेली 40 वर्ष तुमचा बिझनेस चालू आहे. मग आता तुम्ही काय काय विकता परत एकदा सांगा आमच्या खवय्यांना. चना पोहा आणि मूग डाळ वडा. चना पोहा आणि मूग डाळ वडा. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पोहा चना. चना पोहा. मला साहित्य सांगा काय काय? हे भिजवलेले पोहे, हे चिरलेले कांदे, हे उकडलेले चणे, कोथिंबीर, टमाटर हाफ, आणि हे मसाला आपला अद्रक, लसण आणि आपला गोडणी, आणि हे याच्यामध्ये माझ्या पर्सनल बनवलेला मसाला आहे. ओके. हे राई, मिरची, जिरं आणि हा मसाला गरम मसाला. हे काय? हे कऱ्यापत्ता आहे, हळद, मिरची आणि मीठ. ओके. हा तुमचा मसाला काय मला सांगा, म्हणजे काय धंद्याचं गणित आहे ना हे?
काय आहे ह्याच्यात काय काय आहे? त्याच्यामध्ये आहे लवंग, इलायची, हा कलमी, तेजपत्ता. हा तुमचं असं स्पेशल काय आहे ह्याच्यात? माझ्या स्वतःच्या बनवलेलं आहे. अच्छा स्वतः स्वतः सगळं मिक्स करून बनवलं, त्याला भाजून तयार केलेलं आहे. ओके साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपण? हे टाकायचं. पहिले कांदा, थोडा गुलाबीसर करून घ्यायचा. जरा तिखटच करा बरं का. हो तिखट करतो ना. झणझणीत व्हायला पाहिजे, आठवण यायला पाहिजे रूपमजीची. थोडं घालू का मिरची? फार कमी पडली असं मला संशय आहे. नाही लाल मिरची टाकून टाका ना. मजा यायला पाहिजे खाताना. प्रत्येक घासाला असं कच अशी मिरची लागला पाहिजे, टचकन पाणी यायला पाहिजे डोळ्यातून. ओके हे आता हे करू घालू? नाही हे सगळ्यात अच्छा घालायचं आहे. ह्याच्यात काय काय म्हणाल तुम्ही? त्याच्यामध्ये मसाला आहे, मिरची आहे, हा. आपला हे सांबार, मिरची, हा. अद्रक, लसण, बस. ओके मग हे तुम्ही प्रत्यक्ष गरम करून तिथे जागेवरतीच गरम करून तुरंत बरोबर. 20 मिनिटांनी. हा हा डिश 20 मिनिटांनी बनतो. हो. आणि साधारणपणे किती लोक खाऊन जातात तुमच्या स्टॉलवर? साधारणपणे रोजचे कमीत कमी 1,500 लोक. 1,500? 15 से 14 से 15 लोक रोज येतात. रोज तुमच्या या स्टॉलवर येऊन खाऊन जातात? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:30? 6 पर्यंत 6 म्हणजे ऑफिस टायमिंग झालं. ऑफिस टाइम आहे 6:30. आता काय करायचं? हे सांगा. बस 1,500 लोक म्हणजे खूप झाली की हो. हा रोज 1,500 म्हणजे साधारणपणे 15 ते 45,000 लोक तुमच्याकडे खातात महिन्याला. हो. हा आता काय करायचं? हे सांगा. रूपम मसाला. रूपम मसाला हा स्पेशल आहे. रूपम मसाला आहे. मस्त छान वास आला. रूपम वास आला. हळद हे तिखट आहे. हे आपण गरम पाण्यात भिजवलेले. हा गरम पाण्यात भिजवलेले आहेत आणि त्यानंतर उघडलेले आहेत. पण हे तुम्हाला रोज रात्री भिजवायला लागतं? रात्री रोज रात्री त्याशिवाय चांगले शिजत नसते. नाही. चवीनुसार आपलं हे मीठ. मीठ. आता आपली ही काय उसळ तयार झाली? उसळ तयार झाली. त्याच्यानंतर आपल्याला पोहे तयार तयार करायचे आहेत. ओके. आता काय करायचं आपल्याला? याला झाकून ठेवायचं. आता आपली चण्याची ती उसळ आहे ती आपण तयार करत ठेवलेली आहे, शिजवत ठेवलेली. आता ते सगळं असं शोषून घेईल सगळे चणे आहे ना. आता आपण इथे काय पोहे तयार करायचे. ओके तेल तापत ठेवलेले झाले, तापलेले. आता काय करायचं? आपल्याला हे टाकायचं पहिल्यांदा हे. ओके बिलकुल 2 दाणे जिरं. हे जिरं थोडं. बस. आता काय? हे कांदा. बस. हे गुलाबी सर करून घेणे कांदा. ओके आता बस. हे हळद घे. इतका पोहा आहे, जेवढा पोहा आहे तेवढा. तुमचा मसाला स्पेशल मसाला नाही याच्यात नाही, फक्त याच्यामध्ये. हे आपण जाड पोहे घेतले. जाड पोहे पाण्यात भिजवून घेतलेले. 5 मिनिटं फक्त. सगळ्यात शेवटी मीठ. बस. हा खोकला म्हणजे काय माहितीये का, करेक्ट झालेली आहे फोडणी. पण एखादा दिवस तरी असं बिघडलं का हो तुमचा जिन्नस 40 वर्षात? सुरुवातीला हात बसेपर्यंत एखाद दिवस सुरुवातला कमी जास्त पडलं. कमी जास्त सुरुवातला. एकदम बसला हात बसला की काय आता हॅबिट झालेली आहे ना. नजरेला कळतं किती मीठ झाला पाहिजे. आणि कुठल्याही जिन्नसमध्ये कुठलाही पदार्थ घ्या, व्हेज घ्या, नॉन व्हेज घ्या, मिठाचं प्रमाण चुकलं की आयुष्यात चुकलात तुम्ही.
गेलं 12च्या भावात गेलं सगळं. ओके, आता काय करायचं हे आपल्याला? झालं आपलं तयार. आणि आता ह्याच्यावर आपण आता काय डिश हे घ्यायची? फक्त सांबार. कोथिंबीर. क्या बात है. वाव, झालं का ते? हो झाले. आता काय? टमाटर दे. सोडू? सोडून दे, सोड. टाकून द्यायची आधी. नाही, हे हा हप्ता आहे. हो, अच्छा, हप्ता आहे का? असं असं. हा यात गरम मसाला टाकलेला आहे. आता काय कोथिंबीर ना? हे कोथिंबीर. आणि हा झालेला आहे पूर्ण तयार आहे. ओके. आणि आता सर्व करताना आधी पोहे आणि त्याच्यावर ते त्याच्यावरती हे प्रयत्न करून बघूया जमतंय का मला, कारण मलाच खायचंय ना. आता सर्व करायचं आहे. हे घालू काय याच्यात? नाही याच्यात नाही, मग? प्लेट मध्ये सजवा लागते असं. अच्छा, वेगळी प्लेट घेऊ. हा, वेगळी प्लेट घेऊ. डोळ्याला चांगली दिसायला पाहिजे, मग खाताना आपोआप आवडते ती. हे असे प्रकारची डिश आहे तयार झालेली. क्या बात है. आता चमचा इथे घालायचा आणि सर्व करायचं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, मी खाण्याचं काम करतोय. चना पोहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले पोहे, उकडलेले चणे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, कढीपत्ता, रूपम मसाला, हिरवी मिरची, गरम मसाला, जिरं, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मिरची, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, रूपम मसाला, हळद आणि तिखट घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये शिजवलेले चणे, पाणी, मीठ, टोमॅटो, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरं, कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये भिजवलेले पोहे घालावेत. वरून कोथिंबीर आणि मीठ घालून परतून पोहे वाफवून घ्यावेत. हे पोहे डिश मध्ये काढून त्यावर चना मसाला घालून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? मुंगवडा. 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 ही तुमची स्पेशालिटी आहे. 40 वर्षांची. 40 वर्ष. मला साहित्य सांगता आधी काय काय आहे? याच्यामध्ये 3 प्रकारची डाळ आहे. चण्याची डाळ, मूगची डाळ आणि उडद डाळ. बरं. हा मसाला आहे आपला अद्रक लसूण कांदे, मिरची. आपला हे मिरची टाकलेला आहे. हे कांदे कापलेले, कोथिंबीर, हळद, हा माझ्या इकडचा मसाला, उपम मसाला आणि हे मिरची, मीठ आणि लाल लाल तिखट. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण तत्पूर्वी मला सांगा, ह्याच्यात काय काय घातलं म्हणाल तुम्ही? 3 प्रकारच्या डाळ टाकले. हा, कुठल्या कुठल्या? चना डाळ आणि मूग डाळ आणि उडद डाळ. ओके. आणि ते तुम्ही फक्त मिक्सर मधून फिरवून घेतलेले? हो, एक रफ हात म्हणून सांगितलं. बरं, पण तुम्ही भिजवून घेतलं ते? भिजवून घेतलेलं. किती वेळ भिजवलं होतं ते? कमीत कमी 3 तास. ओके, साहित्य बघितलेलं, तेल तापलेलं. आता काय करायचं मला सांगा? आपल्याला हे सगळं मिक्स करायचं. ओके, म्हणजे तुम्हाला बाउल लागेल ना? घालू याच्यात? झालं. आपण याच्यात 3 डाळी घेतलेल्या आहेत हो, ना? 3 डाळ. मूग डाळ, चणा डाळ आणि उडद डाळ. उडद डाळ. ओके. आता काय करायचं? आता आपले थोडंसं कांदा टाकायचं. कांदा. बरं, तुम्ही जो स्टॉल लावता त्या स्टॉलवर तुम्ही स्वतः काम करता का? तुमचे जे 7-8 तुमच्या हाताखाली माणसं? सर्व हेल्पर लोक आहेत. प्रत्येक काम वेगळे वेगळे पण करतात. बनवणारं काम बनवणारं काम तुम्ही? फक्त माझ्याकडे आहे. ओके, म्हणजे यू आर अन्सरेबल. मी जास्त झालं तर तुम्हाला हो, विचार. मलाच विचारणार आहे. असं आहे. हे मिरची आहे अगोदर, मी हे सांबार टाकलेलं आहे. त्याच्या अगोदर हे अद्रक लसणच्या पेस्ट टाकलेला आहे. सांबार म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर. ओके. सांबार का म्हणाल तुम्ही त्याला? तुमच्यात सांबार म्हणतो. हा मसाला आहे गरम मसाला. ओके. माझ्या स्वतःच्या बनवलेला. म्हणजे काय नाव त्याला आपण ठेवलेलं आहे? रूपम मसाला. रूपम मसाला असं आम्ही नाव ठेवलेलं आहे. ओके. हे हळद, हे तिखट. हां, झणझणीत लागतं तिखट, कारण काय आहे ते तुम्ही जे डाळी निवडल्या आहेत ना ते सगळं खेचून घेतो तिखट. बर. ओके. आणि मीठ. आणि हे मीठ. आता हे सगळं एकत्र करून घेणार ना? हा.
पण मी आपला एक प्रश्न विचारायचा होता मगाचपासून. तुम्ही आता हे 365 दिवस तुमचं हे चालू असतं स्टॉल. सुट्टी कधी असते? रविवारी अर्धा दिवस. रविवारी अर्धा दिवस. अर्धा दिवस म्हणजे संध्याकाळपासून असता का सकाळपासून? नाही, सकाळपासून 12 वाजेपर्यंत दुकान असतं. 12 वाजता पॅकअप. 12 घर में वाजता जाने का, खाने वाने का, जो जाने का सीधा. ओके, आता हे आपलं मळून झालेलं आहे. हो आता हे सगळं सोडणार का तुम्ही ते? हो. साधे आणि सोपे आणि पटापट होणारे पदार्थ आहेत है ना? एकदम. हा वडा कसा लागतो हा मला याच्याबद्दल उत्सुकता आहे. कारण 3 पीठ एकत्र आहेत त्यात. अजून एक टाका. एक अजून टाक. हा, म्हणजे एक तुम्हाला, एक मला आणि एक दाखवायला असं. ओके. वडा टेस्टी होणं फार अवघड आहे नाही का? त्याच्यावरती आम्ही चना, हा, त्याच्यावरती चना टाकून देतो आम्ही. अच्छा. पण डाळी सगळ्या गोडसर आहेत. हो. तर त्याच्यातून त्याची टेस्ट वेगळी बाहेर काढणं फार अवघड आहे. सुपर. आता हे वडा जो आहे तो आपण मगाशी जे पोहे बनवले, चणे. चणे, हा, चणा पोहा, चना त्याच्याबरोबर खायला सुद्धा छान लागते. बिलकुल छान होते. सुंदर. कसंही खा, पण आधी बनवायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मूगवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 तास भिजवून मिक्सरमधून वाटलेलं मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळीचं मिश्रण, कांदा, वाटलेला खडा मसाला, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, तिखट, मीठ, आलं लसूण आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये डाळीची भरड घेऊन त्यामध्ये कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची, खडा मसाल्याचं वाटण, हळद, तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. त्याचे वडे करून ते डीप फ्राय करून सर्व्ह करावे. रूपमजींचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. आणि चमचमीत असणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाहीये. मी पण खाऊन बघणार. बेट आता वडा खाऊन बघ. कुरुम कुरुम सही. मला बोलायचीच इच्छा नाही काय खरं म्हणजे. ते क्रीम असतं बघा, ते क्रीम लावा म्हणजे आपण ते खरचडले तरी लावू शकतो, रक्त आलं तरी लावू शकतो, दुखत असलं तरी लावू शकतो. म्हणजे ऑल पर्पज क्रीम असणार. तसा आमचा हा ऑल पर्पज कार्यक्रम आहे. म्हणजे गोड खावणा इथे चालतं, लहान मुलांसाठी इथे आहेत पदार्थ, वर्किंग वुमनसाठी इथे पदार्थ आहेत, तिकट्या लोकांसाठी हे पदार्थ आहेत. हा म्हणजे ऑल इन वन आहे आमचा कार्यक्रम. बरं की नाही? मजा आहे, मजा आहे, मजा आहे. पण म्हणजे आमचा हा जो कार्यक्रम आहे ना, आणि हा जो स्पेशल सेगमेंट आहे तो अप्रतिम आहे. तुमच्या गल्लीत, तुमच्या शहरात, तुमच्या गावात, तुमच्या तिठ्यावर असं काही वेगळं मिळत असेल ना, लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचे मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट तिथेच खालीच ठेवा. आणि आता जाता जाता एक प्रश्न विचारतो. 40 वर्ष तुम्ही एकाच जागेवर हा तुमचा बिझनेस चालू आहे. पुढच्या डोक्यात तुमचं काय आहे का? अजून आपण दुकान घ्यावं, छान एखादं हॉटेल टाकावं का? असं काही नाही. असं काही नाही. बस आता इतकी वर्ष झालेली आहे, 40 वर्ष, आणि वय पण 57 जेवढं झालेलं आहे. वाटत नाही. पण अजून कोंबडा बिंबडा चकाचक आहे तुमचा. बरोबर म्हणतात. पण म्हणजे नाऊ यू आर हॅपी विथ व्हॉट यू हॅव. दररोज तुमचे 1500 लोक तुम्ही लोकांना खायला घालताय. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण हाच पदार्थ का निवडलाय? म्हणजे अजून माझ्या इतक्या वेळ आपण एकत्र हा प्रश्न तुम्हाला विचारला. आपली महाराष्ट्रीयन डिश असल्यामुळे 40 वर्षा अगोदर लोक कोणाच्याही घरी गेले, सगळ्यात पहिले आपल्याला पोहा मिळायचा घरी. बरोबर. मग त्याच्यावर ही चण्याची उसळ हे मी स्वतः एक ट्रायल करून पाहिला होता त्यावेळेस. तो सक्सेस झाला, आणि सक्सेस झाल्यानंतर त्याची डिमांड वाढत राहिली. बरं. आता मी कमीत कमी 50 ते 60 किलो पोहा दररोज. बापरे, क्या बात आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि तुमचा मुलगा पण आहे ना? हो. मुलगा काय करतो म्हणाल तुम्ही? मुलगा शिकतोय. कितवीला आहे? 14वी. 14वीला आहे.
तो याच धंद्यात येणार का त्याला अजून काही वेगळं करायचंय? पाहू आता पुढं डिपेंड्स. त्याच्यावरती. ओके चला. माझी खाण्याची वेळ झालेली आहे आणि तुमची आम्हाला लगेच पत्र टाकण्याची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते इटालियन फूड भारतामध्ये खूप पॉप्युलर होताना दिसतंय. त्याचं कारण हे आहे की ते आपल्या पॅलेटला सूट होणारं जेवण आहे, आपल्या जिभेला आवडणारं असं जे जेवण आहे. आज आपण करणार आहोत कॉर्न पास्ता चीजी बाईट्स. ही स्टार्टरची रेसिपी आहे आणि एक बेक डिश आहे, मशरूम स्पिनच आणि कॉर्न बेक्ड.